परं भावमजानन्तः मम भूतमहेश्वरम् मोघाशामोघकर्माणः मोघज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसः ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। भगवंतानी इथे 11व्या श्लोकात काल आपण पाहिलं सांगितलं की लोक माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणत नाही, परमभावम अजानंता। देवाबद्दल लोकांची कल्पना काय की म्हणजे आपल्यासारखाच त्याचा सुद्धा एक आकार आहे। अच्छा, वेगवेगळे भक्त आहे, वेगवेगळे पंथ आहे, संप्रदाय आहे, त्याच्यामध्ये भगवंताचे वेगवेगळ्या आकाराला ते मानतात। वैष्णव लोक विष्णूला मानतात, शैव लोक शंकराला मानतात, कृष्णाचे भक्त कृष्णाला मानतात, रामाचे भक्त रामाला। आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे, कृष्णाचे जे भक्त आहे तर ते छोट्या कृष्णालाच मानतात, मोठ्या कृष्णाला नाही मानतात आहे ना असं। त्यांची निष्ठा तेवढ्याच्यामध्येच। आता रामाचे वेगवेगळे रूप आहे, वनवासी राम, राजा राम, किशोर राम, बाल राम। रामायणामध्ये येतं काकभुषुंडी नावाचे भक्त आहे, ते बालरामाचीच उपासना करतात। भगवंताचा जेव्हा अवतार होतो तेव्हा ते अयोध्येमध्ये येतात। 5वा वाढदिवस त्यांचा झाला, 6वा वाढदिवस की ते निघून जातात बालराम। तुळशीदासांचं जर बघितलं ते वनवासी रामाची जास्त उपासना। तर आकारामध्ये सुद्धा भेद आहे। गुरु छान सांगतात, म्हणजे कोणी द्विभुज विष्णूला मानतो, कोणी चतुर्भुज मानतो, आणि दोघं आपसात भांडणं करतात आणि एक दुसऱ्याच्या भुजा कापून टाकतात। कट्टरता अशी येते। तर अवजानंती, यालाच काय म्हणू आपण, अवजानंती। ते व्यापक दृष्टी नसल्यामुळे एक मर्यादित त्याच्यामध्येच। आता एक संस्था आहे, ते नुसतं कृष्णालाच मानतात, दुसऱ्याला मानत नाही। आता एक आल्या होत्या बालविहारसाठी, त्या एका पंथाच्या होत्या, त्यामुळे आम्ही फक्त कृष्णाला मानतो। इथे काय काय शिकवता तुम्ही? म्हटलं आम्ही सगळं शिकवतो, हनुमान चालीसा, मनाचे श्लोक। तर म्हणे ठीक आहे, मग मी घेऊन जाते। घेऊन गेल्या त्या, त्यांना फक्त एकच आता मी सांगत नाही असेल, पण असे आहे। तर असे एक आहे। तर इथे म्हणतात की माझं खरं म्हणजे कोणताच आकार नाही, हे माझं खरं रूप आहे। एका आकारामध्ये भक्ती होणं ठीक आहे, पण तेवढाच आकार सत्य आहे आणि त्याच्या पलीकडे किंवा त्याच्याशिवाय नाहीच आहे काही, हे मानणं चुकीचं आहे।
आता इतर धर्मामध्ये ते म्हणतात आमचा देवच सत्य आहे, दुसऱ्या त्या धर्माला मानतच नाही, त्यांना मारा, काही पण करा तुम्ही. इतकं त्यांचं लिमिटेड आहे, सीमित मर्यादित अशी त्यांची दृष्टी. आता काय म्हणावं, आमचं पुस्तक बरोबर आहे आणि आमची जी देवाबद्दल कल्पना आहे किंवा जो आमचा देव तोच. तर इथे आपण गीतेमध्ये पाहतो की देव असं म्हणत नाही की मला फक्त कृष्णाच्या रूपातच म्हणा. आता विभूती योगामध्ये देव काय म्हणतो, रामशस्त्रवृतामहम, शस्त्र धारण करण्यामध्ये राम आहे. एवढंच काय तर प्रल्हाद दश्चास्मी असुराणा, मी प्रल्हाद आहे. आता पहा, म्हणजे अशी व्यापक दृष्टी. तर इथे भगवंतानी समजवण्याचा प्रयत्न केला, पण ज्या लोकांना विवेक नाहीये ते मला नीट समजत नाही. आणि इथे न विवेक नसणारे कोणते लोक आहे, त्यामुळे आसुरी प्रकृतीवाले, राक्षसी प्रकृतीचे लोक. आता पहा, रावण, कुंभकर्ण किंवा हिरण्यकश्यपू किंवा भस्मासूर किंवा कंस या सगळ्यांनी देव भगवंताचं दर्शन केलंय, पण भगवंताला ओळखलं नाही. भगवंताचं दर्शन करूनही भगवंताला ओळखलं. त्यांची वृत्ती सात्विक नव्हती, आहे ना, मोहिनी नव्हती, मोहित करणारी वृत्ती होती. म्हणून त्यांचे कर्म, विचार सगळे काय चुकीचे. मोघ ज्ञाना, त्यांचं ज्ञानही चुकीचं ज्ञान. शंकराचार्यांनी धन्याष्टकम नावाचं एक स्तोत्र लिहिलं, त्याच्यावर ते लिहितात की ज्ञान म्हणजे काय, तत् ज्ञानम यद इंद्रिय प्रशमकरम. ज्ञान त्याला म्हणतात ज्याच्याद्वारे इंद्रिया काय होऊन जातील, शांत. ज्या इंद्रियाला चंचल करणार आहेत ती विद्या नाही किंवा ते ज्ञान नाही. तत् ज्ञानम यद इंद्रिय प्रशमकरम. तर यांचं ज्ञान कसं आहे, चुकीचं ज्ञान आहे. एक तो श्लोक मी नेहमी सांगितलेला आहे, सुभाषित आहे ना, विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परपीडनाय खलस्य साधू विपरीतमेतम ज्ञानाय दानाय च रक्षणाय. म्हणजे काय, म्हणजे जे दुष्ट लोक असतात त्यांच्याकडे सुद्धा ज्ञान आहे, त्यांच्याकडे सुद्धा पैसा आहे, त्यांच्याकडे सुद्धा शक्ती आहे, ठीक आहे, आणि चांगल्या लोकांकडे सुद्धा आहे, साधू सज्जन वृत्तीचे लोक आहेत. पण दोघांमध्ये फरक काय आहे, विद्या विवादाय, विद्येचा उपयोग विवादासाठी, त्यानंतर शक्ती परेशान परपीडनाय, दुसऱ्यांना पीडा देण्यासाठी शक्तीचा उपयोग. आणखीन धनम मदाय, पैसा कशासाठी, नशा, मद. पैशामुळे त्यांना एक मद असतो की माझ्यासारखा श्रीमंत कोणी. पण याच्या ठीक विपरीत विरुद्ध काय, ज्ञानाय दानाय च रक्षणाय खलस्य साधू विपरीतमेतात. साधूकडे जर विद्या असेल तर तो ज्ञान दे, लोकांचं अज्ञान दूर करेल. शक्ती असेल तर रक्षण करेल, आणि पैसा असेल तर दान करेल, आहे की नाही. म्हणजे त्यांच्याकडे या तिन्ही गोष्टी सार्थक होतात, व्यर्थ जात नाही. ते सगळं मोघ 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 लिहिलंय. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे म्हणजे चांगला उपयोग ते करत आहे. असं ज्ञानाय दानाय च रक्षण देयम दीन जनाय च वित्तम, भजगोविंदम मध्ये आहे. नेयम सज्जन संगे चित्तम ध्येयम श्रीपती रूपमजस्रम. काय काय करायचं, काय काय केलं पाहिजे
मन असेल तर म्हणे मनाला तुम्ही सत्संगामध्ये घेऊन जा, पैसा असेल तर दीन लोकांची मदत करा, असं सांगितलं आहे. तर यांच्याकडे सुद्धा सगळं आहे, पण ते काय आहे, विचेतसह विवेकहीन असल्या कारणामुळे त्याचा काही अर्थ नाही आहे, निष्फळ आहे, निष्फळ. जे फळ मिळालं पाहिजे ते फळ मिळतच नाही. आणि याच्या उलट जे महात्मा लोक आहे ते कसे दैवी प्रकृतीचे, त्यांचं मन अंतःकरण उच्च स्तरावर आहे. उच्च पातळीचं मन म्हणजे शुद्ध मन, उच्च पातळीचं म्हणजे सात्विक मन, शांत मन, एकाग्र मन. मनाची सुद्धा गुणवत्ता असते की नाही, जशी कपड्याची गुणवत्ता, वस्तूंची गुणवत्ता, त्याच्याकडे तर आपलं लक्ष असतं, पण मनाच्या क्वालिटीकडे लक्ष असतं. तर महात्म्यांकडे दैवी प्रकृतीचं मन आहे, म्हणून भजंती अनन्य मनसा, ते भजन करतात. भजंती म्हणजे सेवंते, भज सेवायाम, भज धातूचा अर्थ आहे सेवा करणे. जेव्हा शंकराचार्य म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते, तर तिथे भज शब्दाचे 3 अर्थ सांगितले. तुम्हाला जर भज गोविंदमवर प्रवचन ऐकायचं असेल तर चिन्मय मिशन नाशिक यूट्यूब चॅनलमध्ये उपलब्ध आहे. आत्ताच सुरू झालेलं आहे, 2 पार्ट आलेले आहेत आले ना. पुण्याला आत्ता मी घेतलं होतं ते, तर त्याचं फार थोडक्यात नाही 7 दिवसात पूर्ण केलं आहे तोपर्यंत, पण आहे काही. तर भज शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगितले, तर मधून मधून ती चॅनल सुद्धा पाहत जा. तर भज म्हणजे प्राप्त करणे, भज म्हणजे जाणणे, हा सुद्धा अर्थ असतो. आणखी भज म्हणजे सेवा करणे, म्हणजे ज्ञान भक्ती कर्म 3 अर्थ आहे भज धातूचे. तर गोविंदा म्हणून 3 वेळा भज म्हटले, भज गोविंदम गोविंदम. तर भजंती अनन्य मनसह, अनन्य मनाने, त्यांच्या मनामध्ये संशय नाही आहे, आता भ्रम नाही आहे, ही देवता सत्य की ती देवता, ही पूजा करू की ती पूजा, हा मंत्र करू की तो मंत्र करू. सगळ्या बाबतीत काय त्यांचा निश्चय दृढ झालेला आहे, विचलित त्यांचं मन होत नाही. याला म्हणतात अनन्य मन, एकाग्र, अनन्य चित्ता, शंकराचार्य म्हणतात. नाही तर काय होतं, हिंदू धर्मामध्ये जरा लोकांना एक म्हणजे भ्रम काय होत असतो की कोणत्या देवताची पूजा करावी. रामायण ऐकलं की राम आवडतात, भागवत ऐकलं की कृष्ण आवडतात, शिवपुराण ऐकलं की शिव आवडतं. देवी भागवत ऐकून आता म्हणे बस देवीचीच पूजा केली. हनुमान चालीसा वाचली की संकट कटे मिटे सब फिर, अरे मग मारुतीच. तर द्विधा चित्त म्हणजे मन सतत अनन्य होत नाही, अनेक चित्त विभ्रांत असं होत असतं. पण कुठेतरी एका ठिकाणी म्हणजे सगळ्यांची पूजा करायची, आपल्याला सगळ्यांना आदर द्यायचा आहे, पण एक माझा असायला पाहिजे. माझा, मेरे तो गिरधर विठू माझा लेख कुर्बाना, हा आराध्य म्हणतात त्याला, इष्ट म्हणतात. तर त्याच्यामध्ये पूर्ण समर्पण, आणि त्याला सगळ्यांमध्ये पाहिजे. हिंदू धर्म असं नाही म्हणत की भगवंत अनेक आहे, ईश्वर अनेक आहे असं नाही. एकच ईश्वराचे रूप वेगवेगळे, 2, 4, 10 देव नाही, देव एकच आहे. तसा आपण एकच आहोत, पण वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वेगवेगळा वेश धारण करतो. तसं आहे, वेगवेगळ्या कामासाठी. त्याचप्रमाणे वेगवेगळं भगवंताला असुरांना मारायचं या पद्धतीने नाही त्या पद्धतीने, तर मग तो अवतार घ्यावा लागतो.
पण याचा अर्थ असा की राम वेगळा आहे कृष्ण वेगळा आहे. ते म्हणतात नाही की तुलसीदासजी जेव्हा वृंदावनमध्ये गेले तर आता ते रामाचे भक्त, ते म्हणतात मला राम रूपात तुम्ही दर्शन द्या. ते बाके बिहारी तिथे ते कृष्ण आहे. तर कोणी म्हणालं की म्हणजे या तुलसीदासांच्या मनामध्ये भेद बुद्धी आहे की राम वेगळा आहे कृष्ण वेगळा आहे. पण नाही, त्याचा अर्थ काय, तुलसीदासांना माहित आहे की जो कृष्ण आहे तोच राम सुद्धा बनू शकतो आणि तोच राम आहे. म्हणून असं म्हणतात की तुलसीदास के कारण यजुनाथ भय रघुनाथ, मुरली मुकुट दुराई के लिए धनुष बाण हात. मुरली आणि मुकुट बाजूला केलं त्यांनी, राम आपल्या धनुष्यबाणाच्या रूपात हातात घेऊन त्यांनी, कारण त्यांना माहित आहे की यांची भक्ती याच्यामध्ये आहे आणि दोन्ही एकच आहे म्हणून एक दुसरा रूप घेऊ शकतो. जर समर्थाने सुद्धा सांगितलं ना पंढरपुरात गेलं, का रे उभा श्रीरामा कुठे सीतामाई. तर एक आहे हे समजलं पाहिजे. तर भजंती अनन्य मनस ज्ञात्वा भूतादिमव्यपा, ते जाणतात की तो एकच आहे आणि तो अव्यय आहे आणि तो भूतांचा आदी आहे, कारण आहे. म्हणून त्यांच्या मनामध्ये काही शंका नाही आहे. तर असे हे भक्त लोक, ज्यांना इथे महात्मा म्हटलंय, असे भक्त लोक काय करतात तर पुढच्या श्लोकामध्ये त्यांची साधना सांगितली. अनन्य माणसाने तर त्यांची वृत्ती सांगितली की त्यांची निष्ठा एका ठिकाणी. आता त्याच निष्ठेने करतात काय ते तर पहा, सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते सततं कीर्तयन्तो मां नित्ययुक्ता उपासते. म्हणे ते भक्त्या उपासते, भक्तीने उपासना करतात, भक्तिपूर्वक अंतःकरणाने. म्हणजे असं आहे, काही लोक असे असू शकतात जे भक्तिरहित उपासना करू शकतात. म्हणजे क्रियारूपात उपासना चालू आहे पण भक्ती नाहीये, भाव नाहीये, भावाचा अभाव आहे. तर इथे काय म्हणतात, भक्त्या उपासते, उपासना जी काही करत आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रेम आहे, तल्लीनता आहे, श्रद्धा आहे, एकाग्रता आहे. उपासते. आणि कोणाची उपासना करतात, माम उपासते, माझी ते उपासना करतात. उपासना शब्दाचा अर्थ काय असतो, उपासना, आपण उपासना शब्दाचा खूप प्रयोग करतो. उपासनेला दृढ चालना. तर उपासना शब्द आहे, हा, पण तुम्ही फार लांब बसलाय. तर हा, देवाच्या जवळच तुम्ही उपवास तर जवळ बसणे. उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ बसणे, पण मनाने जवळ बसणे. बरं का, आपण रोज देवघरात बसतो पण मनाने कुठेतरी बसतो, शरीराने जवळ बसतो पण मनाने कुठे असतो. आणि जे भक्त लोक असतात ते कुठेही असतात पण ते मनानेच असतात.
तसं त्या गोपिकांचं वर्णन आहे. सिर धरे मटकिया डोले रे, कोई श्याम मनोहर ले लो रे, दधी को नाम विसर गयो ग्वालन, हरिलो बोले रे. दही विकायला जात आहे. आता जवळ आहे दही, पण दहीला विसरले हरिलो. मराठीमध्ये आहे ना गवळणी. गोविंद घ्या कोणी माधव घ्या. हा, गोविंद घ्या कोणी. अविरत हरीचे मनात चिंतन, राधा गवळण करीते म्हणते ना, अविरत हरीचे मनात चिंतन. हा, मनात चिंतन झालं. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात ना, तर मनी वसे ते जागृतही दिसे. तर मन कुठे, मन जवळ असायला पाहिजे. बाकी शरीर जिथे असत तर उपासना, जवळ आसन लावलेलं आहे ज्यांनी, मनाचं आसन. असं म्हणतात मनाचं आसन भगवंताला दिलेलं आहे. मनरूपी आसनामध्ये देव बसलेला आहे असं. तर भक्त्या उपासते. आता उपासना क्रिया रूप आहे, म्हणजे भाव तर आहेच, पण काहीतरी क्रिया असायला पाहिजे ना. मी जर असं म्हटलं की माझी तुमच्यामध्ये खूप श्रद्धा आहे आणि कधी मी काहीच तुमच्यासाठी केलं नाही, नुसतं पोपटपंची जरा म्हणतात, नुसतं तोंडाने बोलत आहे, तुमच्या प्रती माझी श्रद्धा आहे, आदर आहे, पण गरज पडल्यास कधीच मदत केली नाही, तर मग ती श्रद्धा काय, निष्क्रिय श्रद्धा आहे. भक्ती निष्क्रिय आहे, काही कामाची नाही, सक्रिय असायला पाहिजे. जर श्रद्धा आहे तर श्रद्धा अभिव्यक्त झाली पाहिजे ना. तर इथे म्हणतात की भक्ती आहे, तर ती भक्ती आता कशी अभिव्यक्त होते, सततम कीर्तयंत. कीर्तनाच्या द्वारे त्यांचं प्रेम, त्यांची श्रद्धा ती व्यक्त होत आहे. आणि ते कीर्तन करतात. आता कीर्तन शब्द एवढा व्यापक आहे. कीर्तन भक्ती, नवदा भक्तीमध्ये एक कीर्तन भक्ती. कीर्तने महादोष जाती, समर्थांनी पूर्ण एक समासच दिलेला आहे. आणि कीर्तन म्हणजे पहा, मराठीमध्ये कीर्तन शब्दाचा एक विशिष्ट अर्थ आहे, तो म्हणजे उभं राहून टाळ घेऊन कीर्तन करणे. पण कीर्तन शब्दाचा व्यापक अर्थ काय, तुम्ही बसून जर भगवंताची कीर्ती म्हणत आहात, ती सुद्धा काय कीर्तन आहे. भगवंताची चर्चा करणे सुद्धा कीर्तन आहे. नवधा भक्तीमध्ये शबरी मातेला रामाने नवधा भक्ती सांगितली, तर त्याच्यामध्ये तिसरी भक्ती हे सांगितली, प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रतिमम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तीसरी भगती अमान, चौथी भक्ती. हा, चौथी भक्ती मम गुणगण, करई कपट तजी गाम. हा प्रसंग अरण्यकांडामध्ये येतो, जेव्हा शबरीच्या त्या झोपडीमध्ये, कुटियेमध्ये प्रभू रामचंद्र गेले आणि तिची भक्ती पाहून रामाला एवढी प्रेरणा झाली भक्तीबद्दल बोलण्याची, तर भक्तीचे प्रकार त्यांनी सांगितले. आणि ते सांगितलं की 9 प्रकारच्या या भक्तीमध्ये जर कोणामध्ये एकही भक्ती असेल तर मी प्रसन्न होईल. आणि शबरीला सांगतात की तुझ्याकडे तर सगळ्याच्या सगळ्या 9च्या 9 आहे, म्हणून मी तुझ्या झोपडीमध्ये आलो. तर तिथे चौथी भक्ती सांगितली आहे, करई कपट तजी गान. गान करणे, तर कीर्तन करणे म्हणजे काय, गान करणे, भजन करणे, भगवंताविषयी बोलणे. जसं लोक जे आहे, ज्याच्याबद्दल आपली आवड असते ना, ज्या व्यक्तीबद्दल, जिच्याबद्दल, तिचंच कीर्तन करत राहत नाही. माझा मुलगा असा आहे, माझी मुलगी अशी की नाही, आपल्या जे प्रेम असतं कीर्तन आहे, ते सुद्धा एक प्रकार. आणि आपल्या देशाचंही कीर्तन आपण करू शकतो. आता आज तर केलंच पाहिजे कीर्तन. तर कीर्तन म्हणजे नुसतं टाळ घेऊन असं वाजवणं नाही, तर व्यक्त करणे. कीर्तीपासून कीर्तन शब्द आलेला आहे. सततम आता पहा,
टाळ घेऊन सतत कीर्तन होऊ शकतं का? 4 तास 5 तास. पण आपण सतत भगवंताविषयी विचार करू शकतो, बोलू शकतो, चर्चा करू शकतो. तर व्यापक झाला शब्द अर्थ कीर्तन शब्दात. आणखीन समर्थ रामदास स्वामींनी कीर्तनकारांना सूचना दिलेल्या आहे की कीर्तन कसं करावं. कीर्तन म्हणजे त्या कीर्तनकाराला संगीत आलं पाहिजे, राग आले पाहिजे, लय आले पाहिजे, ताल वगैरे सगळं. आणखीन काय त्याला मध्ये मध्ये विनोद करता आला पाहिजे असं सगळं लिहिलं त्यांनी. आणि सगुण रक्षून निर्गुण सांगावे. कीर्तनामध्ये सगुणाचं खंडन करू नका, सगुण रक्षून निर्गुण सांगा. नाही तर कधी काय होतं, निर्गुण निर्गुणाचं एवढं सांगतात किंवा सगुणाचं खंडनच करतात की आकार वगैरे काही नाहीये, आकार चुकीचा आहे. तर कीर्तनकाराला खूप सांभाळून सगळ्यांना म्हणजे सगळ्यांकडे लक्ष देऊन नका. मग त्याच्यामध्ये काय असतं, आधी कोणता प्रसंग असतो, पूर्वरंग असतो होता. तर तो एक अर्थ आहे कीर्तनाचा. पण इथे कीर्तन म्हणजे भगवंताचं नामस्मरण, भगवंताची चर्चा, भजन हे सगळं. तर सततम कीर्तयंतो मां, हे सतत करतात. आणखीन एवढंच काय, आमच्या स्वामीजींनी सांगितलं की आपलं जर आचरणाने सुद्धा भगवंताचं कीर्तन होतं. आणि हे कसं काय, तर म्हणे तुमचं नाव जर समाजामध्ये असं आहे की तुम्ही भक्त आहात, तर तुमच्याकडे पाहून लोकांना कोणाची आठवण झाली पाहिजे, भगवंताची. तर बोलणं चालणं सुद्धा असं असलं पाहिजे की त्यांनी सुद्धा भगवंतच व्यक्त झाला. ते सुद्धा एक प्रकारचे काय कीर्तन आहे. लोकांना अशी प्रेरणा मिळाली पाहिजे पहा की भक्ती केल्यामुळे पहा किती छान व्यवहार होतो, हा आचरण किती सुधारतं. तर एका प्रकारे तुम्ही देवाचंच कीर्तन केलं, कारण देवाबद्दल लोकांच्या मनामध्ये श्रद्धा आणखीन वाढली. आणि जर आचरण ठीक नसेल तर लोकांची श्रद्धा उलटी होईल. अरे म्हणे काही भक्ती केल्याने काही फायदा नाही, पहा हे भक्ती करताना त्या नुकसान कोणाचं, देवाचं आहे. देवाचं म्हणजे देवाचं नाव तुम्ही खराब केलं. तर कीर्तन शब्द असा आहे, सततम कीर्तयंतो माम. अच्छा, दुसरं यतंतश्च दृढव्रताः. यतंतः जे प्रयत्न करतात आहे, प्रयत्न करून भक्ती करत आहे. आणखीन काय प्रयत्न आहे, तर म्हणे व्रत जे घेतात ते व्रत, त्या व्रतामध्ये दृढ राहून प्रयत्न करत आहे. यतंतश्च दृढव्रताः म्हणजे व्रत म्हणजे काय, नियम घेतला आहे आणि त्या नियमामध्ये ते दृढ आहे, पक्के आहे. आणि पक्क होण्यासाठी जे काही करावं लागेल ते करते. यतंत प्रयत्न करावा लागतो. म्हणून जो प्रयत्न करतो त्याला म्हणतात यती. आहे की यती कोण, यती म्हणजे साधू. तर जो यत्न करतो, म्हणून इथे शंकराचार्य म्हणतात की इंद्रिय उपसंहार शम दम दया हिंसादी लक्षणैहि धर्मैहि प्रयतंत. म्हणजे त्यांचा प्रयत्न म्हणजे काय प्रयत्न करतात, तर म्हणे शम दम, मनाला संयमित करण्याचा प्रयत्न करतात, इंद्रियांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आणखीन दया अहिंसा अशा धर्माने युक्त आहे. तर असं त्यांचं श्रेष्ठ जीवन आहे. आणि असे भक्त आपल्या उपासनेमध्ये साधनेमध्ये दृढ आहे. दृढम स्थिरम अचांचल्यम व्रतम येषाम. ज्यांचं व्रत स्थिर आहे, म्हणजे आता जर 10 माळ मला जप करायचा आहे तर करायचाच आहे, असं नाही कधी 2, कधी 4, कधी 8 दृढ व्रत. पूजा करायची आहे तर आधी करायचीच आहे, म्हणजे काही असू दे.
आत्ता आपण बोललो होतो ना संघाबद्दल, शाखेमध्ये जातात म्हणजे काही झालं तरी शाखा सोडत नाही, दृढव्रता. त्यांची निष्ठा तिथे. पाहुणे आले तर बसा तुम्ही, आम्ही जाऊन येतो, असं असायला पाहिजे. ज्याची इथे निष्ठा तेव्हाच प्राप्ती होते, नाही तर ढुलमुल ज्याला म्हणतात अस्थिर, त्यांनी काही प्राप्ती होत नाही. तर दृढव्रता. तर दोन गोष्टी झाल्या, सतत कीर्तन करत आहे, दुसरं नियम घेऊन प्रयत्न करत आहे, उपासना करत आहे, आणि तिसरं नमस्यंतश्च माम भक्त्या, नमस्कार करत आहे. नमस्कार करत आहे म्हणजे लोटांगण घालत आहे. सगळीकडे ते लोटांगण घालत, जिकडे पाहा तिकडे त्यांना देवच दिसतोय. मी ठेवतो मस्तक त्या ठिकाणी जेथे तुझे सद्गुरू पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी मला जायला, हेच आहे. तर नमस्कार सतत करत आहे. ही सुद्धा एक प्रकारची काय भक्ती आहे. कोणची भक्ती माहिती आहे का तुम्हाला? या भक्तीला काय म्हणतात? वंदन भक्ती. तर पहा, वंदन भक्ती, कीर्तन भक्ती, दोन भक्ती इथे आलेली आहे. आणि नित्ययुक्ता उपासते. आता जर सतत कोणी कीर्तन करत आहे, नमन करत आहे, तर तो सतत कोणाशी जुळलेला आहे? म्हणजे माझ्याशी जुळलेला आहे. नित्ययुक्ता, नित्ययुक्त. मन त्याचं सतत, जरी तो जगामध्ये वावरत आहे, कर्म करत आहे, सगळं काही करत आहे, पण मनाने तो माझ्याशी जुळलेला आहे. रामकृष्ण परमहंस उदाहरण द्यायचे. गावातल्या त्या स्त्रिया विहिरीवर जातात, डोक्यावर घागर घेतात, आपसामध्ये बोलत आहे, थट्टा वगैरे करत आहे, पण लक्ष कुठे त्यांचं? त्या घागरीवर. नाही तर ती पाना हात सोडून अशा चालत आहे. बॅलेन्स कसं काय बनवत आहे? नाच करतात. हो, नाच करतात. मनाने ते बॅलेन्स करतात. जिथे मन असतं पहा तिथे. तर याला म्हणतात काय? नित्ययुक्त. याप्रमाणे इथे महात्म्या लोकांचं जीवन कसं हे सांगितलं एका श्लोकात. आता पुढे म्हणतात की जगामध्ये अनेक प्रकारचे उपासक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने माझी भक्ती करतात, माझ्याशी ते जुळतात. म्हणे कशा कशा प्रकारे तर पहा. म्हणून शंकराचार्य म्हणतात केन केन प्रकारेण उपासते इति उच्यते. कोणकोणत्या प्रकारे माझी उपासना करतात? ज्ञान यज्ञेन चाप्यन्ने यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम् ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. म्हणे वेगवेगळ्या प्रकारे माझी उपासना करतात. आता उपासना शास्त्र एवढं मोठं आहे, वेगवेगळे मंत्र आहे, वेगवेगळ्या पूजा पद्धती आहे. आता इथे फक्त 3 शब्द दिलेले आहेत. म्हणे ज्ञान यज्ञेन माम उपासते. ज्ञान यज्ञाच्या द्वारे काय करतात? माझी उपासना करतात. ज्ञान यज्ञ म्हणजे काय? आता चिन्मय मिशनमध्ये ज्ञान यज्ञ खूप प्रसिद्ध आहे. ज्ञान यज्ञ गुरुदेवांनी ज्ञान यज्ञ केले. आम्ही सुद्धा काय ज्ञान यज्ञासाठी या आपण म्हणतो. तर ज्ञान यज्ञ म्हणजे एक तर अर्थ सरळ काय? प्रवचन, सत्संग. लोकांना यज्ञ शब्दाचा एकच अर्थ माहिती आहे, आहुती देणे.
एकाला सांगितलं की ज्ञान यज्ञासाठी या, त्याला वाटलं की हेच असेल, हवन कुंड वगैरे असेल. तिथे नुसतं एक स्वामीजी भाषण देत आहे, प्रवचन करत आहे, म्हणजे हे यज्ञ कसं काय? तर ते स्वामीजी म्हणाले हे सुद्धा यज्ञ आहे. म्हणे त्या तिथे यज्ञ कुंड असतो, इथे कुठे यज्ञ कुंड आहे? म्हणे तुमचं हृदयच यज्ञ कुंड आहे. आणि तिथे अग्नी प्रज्वलित होतो, म्हणे इथे ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो. आणखीन आहुती कशाची? तर म्हणे चुकीचे आपले जेवढी समज आहे ती स्वाहा स्वाहा होत आहे की नाही इथे? हा, आणि आहुती भरपूर आहे, म्हणून ज्ञान यज्ञ सतत चालू ठेवायला पाहिजे. अनेक आपण काय मनामध्ये चुकीचं समज, म्हणे तिथे मंत्रांचा उच्चारण होत असतो, तर म्हणे इथे सुद्धा श्लोकांचा उच्चारण होत आहे. असं पूर्ण काय साम्यता आहे, यज्ञ आहे हे सुद्धा. म्हणे तिथे तर एक गुरुजी असतात, ते मंत्र बोलतात, मग एक यजमान असतो. हो, तर म्हणे इथे वक्ताच कोण आहे? गुरु आहे. सगळे श्रोता कोण आहे? श्रोते, यजमान. आणि तिथे काय प्रसाद मिळतो, इथे हाही प्रसाद मिळतो, पण प्रसाद म्हणजे प्रसन्नता. शेवटी जे आपल्याला बरं वाटतं ना, आज काहीतरी आपल्याला चांगलं ऐकायला मिळालं, हा प्रसाद, मानसिक प्रसाद. म्हणून गुरुदेव काय करायचे, ज्ञान यज्ञ संपल्यावर प्रसाद पुस्तिका, ते म्हणायचे जो खायचा प्रसाद येतो तो 2 मिनिटांनी संपून देईल, पण हा प्रसाद नेहमी तुमच्या जवळ नाही. तुम्ही केव्हाही ते पुस्तक वाचू शकता, केव्हाही परत ज्ञान मिळवू शकता. खरा प्रसाद तो ज्ञान प्रसाद. तर यज्ञ आहे, आणि सत्संग हालच यज्ञशाळा आहे, ही यज्ञशाळा आहे असं सांगितलेलं आहे. तर ज्ञानयज्ञ, ज्ञानयज्ञ. अच्छा, इथे ज्ञान यज्ञाचा अर्थ शंकराचार्य काय म्हणतात, ज्ञानम एव भगवत विषयम यज्ञ. भगवंताविषयी ज्ञान मिळवणे हे ज्ञान यज्ञ आहे. म्हणजे भगवंताचं ज्ञान जर मी म्हणजे पुस्तक वाचत आहे, त्याच्यामध्ये वाचत आहे भगवंताबद्दल, ते सुद्धा ज्ञान यज्ञ आहे. कारण तुम्हाला काय ज्ञान होत आहे, म्हणजे ज्ञानाची जी सुद्धा प्रक्रिया आहे ती काय ज्ञान यज्ञ असं ते म्हणतात. तर ज्ञानयज्ञेन च अपि अन्ये यजंतः मां उपासते. यजंते म्हणजे पूजयंत, माझी पूजा करतात. ही सुद्धा एक प्रकारची पूजा आहे बरं का. वाङ्मयी पूजा म्हणतात त्याला, शब्दमयी पूजा. तर असं करतात. अच्छा, काही लोक एकत्वेन उपासते. एकत्वेन उपासते म्हणजे शंकराचार्य म्हणतात एकम एव परब्रह्म इति परमार्थ दर्शनेन यजंत उपासते. एकच परब्रह्म आहे. परब्रह्मामध्ये 2-3 प्रकार नाही, त्याचे 2 रूप नाही. एका परब्रह्मामध्ये आपलं मन स्थिर करतात आणि त्याचं ध्यान करत आहे. तर म्हणे ही सुद्धा एक प्रकारची पूजा आहे. पूजा फक्त फुलानेच होते असं नाही, विचाराने सुद्धा होते. विचार पुष्प, भाव पुष्प. तर एक ब्रह्माचं ध्यान करणे, परमार्थ दर्शन, हे सुद्धा काय ज्ञान यज्ञ आहे किंवा उपासना आहे. मी एकच आहे असं त्यांची वृत्ती आहे सतत. तर एकत्वेनं. अच्छा, तिसऱ्या प्रकारचे भक्त असे पृथक्त्वेनं. केचित पृथक्त्वेनं आदित्य चंद्रादि भेदेन स एव भगवान विष्णू आदित्यादि रूपेण अवस्थित इति उपासते. कोणी कोणी लोक काय एक आहे देव असं नाही, वेगवेगळ्या रूपामध्ये देवाला पाहतात आणि सगळ्या रूपांची उपासना करतात. आदित्य चंद्र आदी भेदेन म्हणजे काय अर्थ झाला? वेगवेगळी देवता.
हां, म्हणजे वेगवेगळे देवतांचे वार वेगळे आहे, पद्धत वेगळी आहे. शनिवार आहे तर मग तेल घेऊन जातात, ते काळा कपडा वगैरे तसं. पण इथे एक छान म्हटलं आहे, स एव भगवान विष्णू, एकच भगवान विष्णू आहे, तो सगळ्यांमध्ये आहे, ही त्यांची वृत्ती आहे. पण त्यांना वेगवेगळ्या मूर्तीमध्ये किंवा आकारामध्ये उपासना करण्यात आनंद येतो, तर करतात. आता सर्वसामान्य माणूसच करतो की नाही. पण आज सोमवार आहे, आज कपालेश्वरला जावं लागेल. हा, म्हणजे आज संकष्टी आहे, नवसा गणपती, लोक जातात, मग ठीक आहे. हिंदू धर्मामध्ये खूप असं अनेक देववाद आहे. सगळ्यांची पूजा आपण करतो, शिवरात्री सुद्धा साजरी करतो, जन्माष्टमी सुद्धा, रामनवमी सुद्धा. काही काही लोक असतात ते, जसं मी सांगितलं, ते फक्त एका ठिकाणीच, तर पृथक्त्वेनं निरनिराळ्या देवतांमध्ये आपल्या इष्टला पाहून त्यांची पूजा करतात. पृथक्त्वेनं बहुधा विश्वतोमुखम. काही काही लोक कशी पूजा करतात, तर म्हणे सर्व रूपात मी आहे, विश्वरूपात, विश्वरूपाची पूजा करतात. विराट रूप, सर्वतोमुख, विश्वतोमुख, विश्वरूप इति. जसं भगवंताने विश्वरूप दाखवलं, तेव्हा अर्जुनाला कळलं की भगवंताचं एकच रूप आहे असं नाहीये, विश्व एव तस्य रूप, विश्व त्याचं रूप आहे. म्हणून मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय ना की सूर्य चंद्र त्याचे डोळे आहे, अशी वृत्ती. ब्रह्मलोक त्याचं डोकं आहे, मस्तक, पाताळ त्याचं पाय आहे, असं एकदम व्यापक रूपात. परीक्षित महाराजांना शुकदेवांनी द्वितीय स्कंदामध्ये अशी उपासना सांगितली, खूपच विस्तार आहे त्यामध्ये. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये जगाला जड मानलं नाहीये, जग काय आहे, भगवंताचंच रूप आहे. तर या प्रकारे वेगवेगळ्या भक्तांचं वर्णन इथे झालं. कोणी ज्ञान यज्ञ करत आहे, कोणी सूर्य चंद्र यामध्ये देवाला पाहत आहे, कोणी नदी पहाड समुद्र सगळ्यामध्ये देवाला पाहत आहे, कोणी फक्त एकामध्ये मनाला स्थिर करत आहे. तर असे वेगवेगळ्या उपासना आहे. आणखी आता भगवंतांनी पुढच्या 2 श्लोकामध्ये सांगितलं की पहा मीच सगळं काही आहे. आता इथे विश्वरूप सांगितलं ना, विश्वरूप. तर पहा, अहम क्रतुरहम यज्ञः स्वधाहमहमौषधम् मंत्रोहमहमेवाज्यम् अहमग्निरहं हुतम् अहं क्रतुरहं श्लोकामध्ये एक शब्द आलेला आहे, बहुधा. बहुधा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे माझी उपासना करतात. तर आता देवानी छान सांगितलं, म्हणजे कोणत्याही रूपामध्ये तुम्ही मला पहा, मी सगळ्यांमध्ये आहे. तर वेगवेगळ्या रूपात लोक पाहतात, वेगवेगळ्या दृष्टीने माझी उपासना करतात. तर म्हणे ती सगळी उपासना मलाच मिळते. तुम्ही जर रामाची केली तरी मला, कृष्णाची केली तरी, शाळीग्रामाची केली तरी, पिंडीची, शंकराची पिंडी, सूर्याला नमस्कार केला तरी मलाच, कारण मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं नाहीच आहे. आणि यासाठी त्यांनी एखादं एक उदाहरण दिलं या श्लोकामध्ये की मीच मी आहे. आणि ते या श्लोकामध्ये तुम्हाला दिसेल एक शब्द अनेक वेळा इथे भगवंताने उच्चारला आहे. कोणता शब्द आहे? किती वेळा आलेला आहे? अहम 1, 2, 8,
8 वेळा आलेला आहे अहम अहम अहम. म्हणजे देवाला खूपच अहम आहे. हा मीच मी अहंकारी आहे देव. देव म्हणतो आता जी वस्तुस्थिती आहे ती आहे मीच आहे. तर काय माझ्याशिवाय नाहीच तुझं. आता पाहिजे काय म्हणतात, मीच यज्ञ आहे. अहम क्रतुहू. क्रतू म्हणजे एक विशेष प्रकारचं जे यज्ञ आहे त्याला म्हणतात श्रौत यज्ञ. श्रौत कर्म भेद क्रतू. क्रतू यज्ञाचा एक प्रकार आहे. इंद्राचं एक नाव आहे शक्र. शक्र नाव काय पडलं म्हणे शतक क्रतू. 100 यज्ञ ज्यांनी केले आहे. शतक क्रतूचं शॉर्ट फॉर्म. शतचं श, क्रतूचं क्र, शक्र. हो म्हणे आधी सुद्धा ही पद्धत होती का? आजकाल सगळ्यांची शॉर्ट फॉर्म असतात. तर शतक क्रतू. तर क्रतू म्हणजे यज्ञ. तर म्हणे मी यज्ञ आहे आणि परत मी यज्ञ आहे. क्रतू म्हणजे एक विशिष्ट यज्ञ आणि मग दुसरा यज्ञ म्हणजे सर्वसाधारणपणे यज्ञ. सगळे यज्ञ यज्ञ रूपात मीच आहे असं समजा. अच्छा मग काय स्वधाहम. मी स्वधा आहे. स्वधा म्हणजे काय? एक आहे स्वधा आणि एक आहे स्वाहा. स्वधा म्हणजे जेव्हा पितरांना आपण अर्पित करतो त्याला काय म्हणतात स्वधा. आणखीन जेव्हा देवतांना आहुती देतो त्याला म्हणतात स्वाहा. तर म्हणजे स्वधा सुद्धा मीच आहे, स्वाहा सुद्धा मीच आहे. इथे स्वाहा म्हटलेलं नाहीये पण स्वधा अहम. मग औषधम. सर्व प्रकारचे औषधी सुद्धा मीच आहे. आता म्हणजे औषध कुठून आलं इथे? हा औषध म्हणजे सर्व वनस्पती. शंकराचार्य इथे सांगतात अन्नम औषधम. अन्नम औषधम. आणखीन व्याधी उपशमार्थम भेषजम. व्याधीचा उपशम ज्याने होतो त्याला सुद्धा औषधी म्हणतात. तर शेवटी औषधी सुद्धा कुठून बनते? याच वनस्पतीवर. च्यवनप्राश. आणखीन काय शतावरी वगैरे सगळे डाबर आणि बैद्यनाथ. एकाने सांगितलं एवढं च्यवनप्राश बनतं तेवढे आवळे म्हणजे तेवढ्या उत्पादन नाही आवळ्यांचं. कसं काय एवढे टन? तर सगळं भेसळ असं म्हणतात. तर वनस्पती हे पहा वनस्पतीमध्ये औषधी गुण आहे. प्रत्येक वनस्पतीमध्ये काही ना काही गुण आहेच. तुम्हाला तो श्लोक अनेक वेळा सांगितलाय ना मी. यस्य कस्य तरोर्मूलम. ऐकलंय की नाही? म्हणजे आयुर्वेद म्हणजे काही नाही फार सोपं आहे. तुम्ही तुमच्या बागेमध्ये जा आणि जे काही तुम्हाला झाड वगैरे दिसतील रोपटं वगैरे ते उपटून घ्या. यस्य कस्य तरोर्मूलम. मूळ त्याचं काढून आणि मग काय करा येन केन प्रपेशयेत. त्याचं काय असं वाटून एकमेकामध्ये मिक्स करा. येन केन. मग यस्मै कस्मैचं दातव्य. कोणालाही द्या. मग म्हणे होईल काय? म्हणे यद्वा तद्वा भविष्यती. काही ना काही तर होईल. काहीतरी परिणाम होईल. तर व्यंग आहे म्हणजे त्या थोडस यद्वा तद्वा. तर आयुर्वेदवाले म्हणतात की प्रत्येक पानामध्ये मुळामध्ये काही ना काही आहे ना औषध. आणि आहेच. तर म्हणून औषधम. औषध शब्दाचा संस्कृत अर्थ असतो ओषती दोषान धत्ते गुणा. ओषती दोषान. दोषाला जे दूर करतं आणि गुणांना जे धारण करतं
त्याला म्हणतात औषधी. औषधी हेच काम करते. ज्याच्यामुळे रोग होत आहे असे जे रोगाणू आहे त्यांना मारतो. आणखी ज्याच्यामुळे आपल्याला शक्ती, आणखी काय स्वास्थ्य लाभ होईल अशा जीवाणूंचं रक्षण करते. तर औषधी सर्व वनस्पती मीच आहे, हे इथे अर्थ आहे. मंत्रो अहम. आता मंत्रांचा उच्चारण होतो जिथे यज्ञ वगैरे होत आहे, कारण मंत्र सुद्धा माझंच रूप आहे. मंत्ररूपात मीच प्रकट आहे. तुम्ही हे ऐकलं असेल की सगळे वेद भगवंताचा श्वास आहे. यस्मात् निश्वसिता वेदा. तर श्वास प्रश्वास जो आहे सगळे मंत्र तिथूनच प्रकट झाले आहे. तर मंत्रो अहम. मग आज्यम. आज्यम म्हणजे तूप. इथे यज्ञाचं रूपकीकरण म्हणजे यज्ञामध्ये स्वाहा, मग औषधी, मग तूप. आणखीन अहम अग्नी. अग्नी सुद्धा काय मीच आहे. आणखीन अग्नीला तर देव मानतात सगळेजण. ऋग्वेद जे की पहिलं पुस्तक आहे या सृष्टीमधील छापील, त्याचा पहिला शब्द अग्नीच आहे. अग्नी मिळे पुरोहितम. पुढे रत्न. हा पुढचं नाही, रत्न धाता नावाचं. मला इथे पूर्ण माहिती पण एक ते पूर्ण. हा रत्नाचं शुद्धीकरण ज्यांनी होतं म्हणजे सुवर्ण वगैरे हा तापवतात ना अग्नीमध्ये, अशा अग्नीची मी पूजा करतो. अग्नी मिळे. मिळे म्हणजे मिळे. इडे. इडे म्हणजे पूजा करणे. तर अग्नी देव आहे आणि यज्ञकुंडामध्ये तर अग्नीला मान आहेच. आपण पूजाही करतो आधी दीपज्योती नमस्ते. तर अहम अग्नी. आणि हुतम शेवटचा शब्द आहे हुतम. हुतम म्हणजे हवन कर्म. जे कर्म होत आहे स्वाहा स्वाहा मंत्रोच्चार म्हणजे संपूर्ण जी प्रक्रिया होत आहे, संपूर्ण यज्ञविधी, ते सगळं काही मी आहे. आता इथे देवाने आपलं काय व्यापक रूप सांगितलंय, म्हणजे विश्वरूप सांगितलं ना. तर त्याचं एक उदाहरण घेतलं आहे की तुम्ही यज्ञ जर पाहत असाल, यज्ञ चालू आहे, तर यज्ञामधील जेवढे घटक आहे सगळे मीच आहे. आणि आता हे कसं समजायचं? ठीक आहे, तुम्ही म्हणत आहात मी मी आहे, तर याला समजायचं आहे तर पहा एक उदाहरण घ्या. स्वप्नाचं उदाहरण. स्वप्नामध्ये तर उदाहरण सांगत होतो स्वप्नाचं. स्वप्नामध्ये तुम्ही असं पहा की एक यज्ञ सुरू आहे. ठीक आहे, यज्ञ. तर त्या हवनकुंड आहे, मग अग्नी पेटलेला आहे, मग मंत्र उच्चार चालू आहे, मध्ये यजमान आहे, गुरुजी आहे, तूप आहे, समिधा आहे, सगळं चालू आहे त्या स्वप्नामध्ये. कोणी तुम्हाला उठवलं, जाग केलं, उठा उठा उठा, यज्ञाची वेळ झाली आहे. खरं म्हणजे काय, तो रात्री यज्ञाबद्दल विचार करत करत झोपला, स्वप्नामध्येच त्यांनी यज्ञ. आता जाग झाल्यावर तो काय म्हणेल, अरे मी स्वप्नामध्ये पाहिलं की मी यज्ञ करत होतो. आता त्या स्वप्नामध्ये तूप कोण होतं? मीच होतो. अग्नी कोण होतं? मीच होतो. हवनकुंड मीच. मीच अनेक रूप घेतलेले, माझंच मन. त्याचप्रमाणे जणू काही देवाचं स्वप्न आहे असं जर म्हणायचं. देवच विविध रूपामध्ये इथे प्रकट झालेला आहे. आणि जे भक्त लोक आहेत, महात्मा लोक आहेत, बरोबर ते हे जाणतात, म्हणून त्यांना तो सगळीकडे दिसतो. पण आपल्याला सगळीकडे दिसत नाही, म्हणून मग एकत्वेनं एका ठिकाणी.
पण सत्य हे आहे की अहमेव सर्वम, मी सगळीकडे आहे. आपण अनेक वेळा ते तुम्ही लहानपणी केलं असेल, आम्ही तर करायचो, गोकुळ वृंदावन बनवायचो जन्माष्टमीला मातीने. तर गाई, वासरू, मग काय नंदबाबा, यशोदा, कृष्ण, कंस, बकासूर, सगळं काय मातीच आहे. आता बकासूर सुद्धा माती आणि कृष्ण सुद्धा माती आहे की नाही, कंस सुद्धा. नाही, दिवाळीत तर इकडे किल्ले बनवतात. हा, अच्छा, पांडव. हा, तर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या. तर अनेक वेळा ते साखरेचे सुद्धा असे खेळले असतात ना वेगवेगळे. तिथं गोष्ट मी नेहमी सांगतो तुम्हाला, अनेक आधी मी सांगितलेली आहे. हाच विचार त्याच्यामध्ये सांगितला आहे की तो चहा प्यायला गेला, सांगितलंय ना. कोणाकोणाला नाही माहिती, बऱ्याच लोकांना नाही माहिती. तर असं आहे की एक व्यक्ती दुसऱ्या मित्राकडे गेला चहा, तो म्हणाला तुला ठीक आहे, आता तू आलाय तर घे चहा. बायको स्वयंपाक घरातून काहीतरी असं संकेत करते की असं असं करते, नाही हा. आता तो नवरा आहे, तो समजतो म्हणजे काय म्हणत आहे. तो नवरा म्हणतो मांजर अंडी होते, मांजर टाक, मांजर टाकलं तर कुत्रा टाक. आणि परत तो बोलत आहे, हा कसे काय, कुठून आला, काय कसं. आता तो जो मित्र आला त्याचं लक्ष तिकडे की आता मांजर कुत्र्याचं कोणतं चहा आहे. आता ते लक्षच लागेल ना. मग चहा आला शेवटी, घ्या घ्या चहा. आता त्याची हिंमत नाही होती. तो म्हणतो आधी नाही, तुम्ही घ्या, मी एवढं गरम नाही पिऊ शकत. तो पाहत होता की प्याल्यानंतर काही गडबड तर नाही होत, विश्वास झाल्यावर मग मी हिमतीने त्याने चहाचा कप घेतला. फार सुंदर चहा, म्हणजे चविष्ट, त्याला काही गडबड नाही त्याच्यात, काही नाही. मग तो विचारतो शेवटी की हे तुम्ही काय सांगितलं आपल्या बायकोने. तर इतक्या जोराने हसला, सगळा चहा त्या तोंडाचा बाहेर. म्हणे असं झालं की माझी बायको म्हणत आहे साखर नाही आहे. तर म्हणे परवा आम्ही त्या एका मेळाव्यात गेलो होतो, तिथे साखरेचे सगळे आणले होते, कुत्रे, मांजर वगैरे, खेळणीसारखे. तर मी सांगितलं तेच टाक. शेवटी तत्व एकच आहे, नाम रूप जरी कुत्रे मांजर, पण तत्व तर साखरच आहे ना. तर एक साखरेचे जसे विविध रूप आहे, असं उदाहरण सुद्धा गोड आहे, गोड उदाहरण आहे. आता साखर असं म्हणू शकते ना, अहम मांजर, अहम पुत्र, अहम त्याचप्रमाणे इथे देव म्हणत आहे की मीच मी आहे. आणखीन पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंतानी हेच सांगितलं की माझेच वेगवेगळे रूप आहे. आता हे आपण श्लोक वाचू, उद्या याचा अर्थ पाहू. पिताहमस्य जगतः माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्सामयजुरेव च पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्सामयजुरेव च. आता मी काय काय आहे तर म्हणजे मीच पितामह आहे, मीच जगाची आई आहे, मीच जगाचा आजोबा आहे, सगळं मी आहे. मी ओंकार आहे,
मीर चारी वेद आहे ऋक साम यजुर्वेद